राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आणि पक्षातील राजकीय नेत्यांचं इनकमिंग आणि आउटगोइंग व्हायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली। काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधल्या कागल विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठं खिंडार पडलं। आपण सर्वांनीच ते पाहिलं। शरद पवारांनी कागलमध्ये मोठी खेळी खेळली आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समरजित सिंह घाटगेंना आपल्या पक्षामध्ये घेतलं। समरजित सिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे कागलमध्ये भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसल्याचं दिसतं। आता कोल्हापुरातील ही हानी भरून काढण्यासाठी भाजपनं मोठी खेळी खेळली आहे। इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे या दोघा पिता पुत्रांना भाजपमध्ये घेतलंय। यामुळे इचलकरंजीमधील राजकारणाला एक वेगळंच वळण मिळाले। आता अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे या दोघांमुळे इचलकरंजीमधील राजकीय समीकरण कसं बदलेल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। सुरुवातीला आपण इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्याबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। तर प्रकाश आवाडे यांना राजकीय वारसा आहे। त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद असो किंवा नसो, जनतेची सेवा हाच खरा धर्म अशी शिकवण त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली आणि त्यामुळेच अनेक कामांतून लोकांसाठी अविरत झटणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे। त्यांचे वडील कल्लाप्पण्णा आवाडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इचलकरंजीतून लोकसभेची निवडणूक लढवून 1996 आणि 1998 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून 2 वेळा प्रतिनिधित्व केलंय। तर 1980 आणि 1985 मध्ये काँग्रेसच्याच तिकिटावर ते विधानसभेवर निवडून गेले होते। वडिलांनंतर प्रकाश आवाडेंनी काँग्रेसच्या तिकिटावर 1995, 1999 आणि 2004 अशी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील। 1999 मध्ये ते वस्त्रोद्योग, आदिवासी विकास व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री झाले। जालन्याचे पालकमंत्री देखील ते होते। 2004 मध्ये वस्त्रोद्योग आणि माजी सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा पदभार सांभाळला। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री देखील ते होते। सुरुवातीपासूनच आवाडे कुटुंब काँग्रेस पक्षामध्ये होतं, परंतु 2019 मध्ये प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला रामराम करत तारा राणी पक्षाची स्थापना केली आणि 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष लढवली। या निवडणुकीत त्यांचा सामना तेव्हाचे तत्कालीन भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासोबत झाला। या निवडणुकीत प्रकाश आवाडेंना 1,16,886 मतं मिळाली, तर भाजपच्या सुरेश हाळवणकरांना 67,076 मतं मिळाली। या निवडणुकीत आवाडे 49,810 मतांनी विजयी झाले। विजयानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे ते कधीही भाजपात पक्षप्रवेश करतील अशा चर्चा मतदारसंघात रंगल्या होत्या आणि झालंही तसंच। 25 सप्टेंबरला अखेर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात आवाडे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आता प्रकाश आवाडेंच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं कशी असतील ते बघूयात। तर भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच प्रकाश आवाडे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आपले पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारीची घोषणा करत आगामी विधानसभा निवडणूक ते स्वतः लढवणार नसल्याचे संकेत दिलेले आहेत। त्यांनी ही उमेदवारी त्यांच्या ताराराणी पक्षाकडून दिली होती। त्यांनी यावेळी आपण कोणाकडेही उमेदवारी मागण्यासाठी जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे। दरम्यान आवाडे यांच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता। भाजपाचे सुरेश हाळवणकर यांच्याकडे कार्यकर्त्यांनी हा विरोध दर्शवला होता। त्यावर हाळवणकरांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचं समजतं। आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज आहेत। कार्यकर्त्यांची मानसिकता आजही आवाडेंना भाजपात घेण्याची नाही। ही माहिती आपण पक्षश्रेष्ठींना दिली आहे, परंतु पक्षप्रवेशावेळी काहीसं उलट चित्र पाहायला मिळालं। आवाडेंचे कट्टर राजकीय विरोधक व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आवाडे पिता पुत्रांना सोबत घेत व्यासपीठ गाठलं। यामुळे त्यांच्यातील वैचारिक मतभेद दूर झाल्याचं दिसून आलं। दुसरीकडे शरद पवारांनी भाजपला समरजित सिंह घाटगे यांच्या माध्यमातून जो झटका दिला होता तो भरून काढण्यासाठी व शरद पवारांना शह देण्यासाठी भाजपनं इचलकरंजी विधानसभेत आवाडे पिता पुत्राला पक्षात घेतल्याची चर्चा होते। परंतु मुळातच आवाडे यांनी मागच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता। त्यामुळे त्यांना भाजपानं पक्षात घेऊन शरद पवारांना कसा काय शह दिला, जे अगोदरच भाजपासोबत होते ते आता पक्षात गेले अशी चर्चा रंगली आहे।
आता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्षाकडून राहुल खंजिरे, संजय कांबळे आणि शशांक बावस्कर यांची नावं चर्चेत आहेत। त्यामुळे भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब, फेसबुक वर सबस्क्राइब करा। लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।